हॅलो, कसे आहात? आशा करते की तुम्ही सगळे मजेतच असाल. तर चला आज बनवूया भोपळ्याचा पराठा. भोपळ्याच्या पराठ्यासाठी काय हवं आहे? अगोदर सगळ्यात अगोदर मेन म्हणजे भोपळा हवा आहे. भोपळा आपण असा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेऊया आणि त्याच्यावरती साल ही काढून घेऊया. म्हणजे काय होईल, भोपळा हा पराठा परतायला झटपट परतो. थोडं त्याचं बाहेरचं आवरण निघलं म्हणजे काय होतं, ते कडक निघून जातं. मग त्यामुळे भोपळा हा मधला भाग असा मऊसूद असतो ना, मग तो पटकन परततो. त्यामुळे बाहेरची साल काढून घ्यायची आणि त्यावरती फवारण्या वगैरे भरपूर असतात, त्यामुळे काढून घेतलेलीच बेटर. भोपळ्याची साल सगळी काढून घेतली की मग आपण त्याला किसून घेऊ. किसून घेतला म्हणजे कसा एकदम छान दिसतो भोपळा. तर चला, भोपळा किसताना ना थोडासा जपून किसा, कारण काय होतं, काय वेळेला आपलं बोट पण जाऊ शकतं त्यामध्ये. त्यामुळे थोडंसं हळू किसून घ्यायचं. चला, तर आता काय काय ॲड करायचं मी तुम्हाला सांगते. त्यात भोपळा धुण्यासाठी ना त्याच्यात मीठ टाकायचं. मीठ टाकल्याने काय होतं, भोपळ्याचं ना थोडंसं असं काळं पाणी निघतं. ह्या भोपळ्याचं नाही निघालं, पण काय करा तुम्ही वांग्यात, बटाट्यात आणि भोपळ्यात तुम्ही असं मीठ टाकून धुवून बघा, खूप असं बऱ्यापैकी काळं पाणी निघतं. आता ह्या भोपळ्यामध्ये नाही निघालं आणि मला सवयच ती, मग ह्या 2-3 याच्यामध्ये मी मीठ टाकूनच धुवून घेत असते. आता आपला भोपळा धुवून असा तयार आहे. आता आपण चला पीठ मळायची सुरुवात करूया. त्यामध्ये काय काय ॲड करायचं मी तुम्हाला सांगते. भोपळ्यामध्ये नाही कोथिंबीर तुम्ही चवीनुसार टाका किंवा जास्त कितीही टाका, छान वाटते. मी तर बऱ्यापैकी टाकली. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे चवीनुसार मीठ, ओवा. ओव्याने काय होतं ना, एकदम टेस्टी, एकदम बेस्ट येते. मग ओवा काय करायचा, थोडासा हातावरती चोळून त्यामध्ये टाकून द्यायचा. थोडेसे जिरे. जिरे तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसले आवडत नका टाकू. थोडीशी हळद आणि आपण वाटण केलेली हिरवी मिरची. हिरवी मिरची काय तुम्ही चवीनुसार, कुणाला जास्त तिखट आवडतं, कुणाला फिकं तिखट आवडतं, त्यानुसार तुम्ही तुमच्या पद्धतीने तिखट कमी जास्त करून टाका. गव्हाचे पीठ आणि बेसन पीठ. आता हे मिश्रण आहे का सगळं एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याचा डो तयार करून घ्या, म्हणजेच पीठ मळून घेऊया. आणि पाणी ॲड करायचं नाही पीठ मळण्यासाठी, ते तसंच आपोआप तयार होतं, कारण भोपळ्याला ना नॅचरली पाणी सुटतं. तर आपला आता डो तयार आहे. चला आता आपण पराठा लाटून घेऊया. पोळपाटावर काय करायचं आहे, थोडंसं पीठ टाकायचं आहे. पीठ टाकलं की काय होतं, आपला भोपळ्याचा पराठा जो आपण लाटणार आहेत ना, तो असा पोळपाटाला चिटकत नाही. त्यामुळे त्याच्यावरती थोडंसं असं ना अगोदर पीठ टाकून घ्यायचं. कधी डायरेक्टली त्याच्यावर लाटायला सुरुवात करायची नाही. आणि त्यालाही थोडंसं मी पीठ लावून घेतलं आहे. थोडंसं म्हणजे बऱ्यापैकीच लावलं आहे, कारण त्याची पराठ्यांचं काय होत असतं, ते पोळपाटाला चिटकत असतात ना, त्यामुळे. तर चला आता आपण पराठा असं लाटून घेऊया. आता आपला पराठा लाटून तयार आहे. आता आपण याला भाजून घेऊया. भाजायला काय तेल लावायचं आणि एकदम मस्त असा कडक भाजायचा, खूप छान लागतो. आणि त्याच्यासोबत आपण टॉमॅटो सॉस किंवा लाल तिखट चटणी, लोणचं वगैरे ज्याला जे आवडतं ते त्यांनी घ्यायचं. आणि भोपळ्याचा पराठा बघा एकदम मऊसूत असा झालेला आहे. व्हिडिओला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.